नमस्कार मित्रांनो, मी मिलिंद आपल्या सर्वांचं स्वागत करतो मिलिंद जिओ टॉक या चॅनलवरती. तर मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे की जॉन्सबर्गमध्ये एक समिट चालू आहे. ब्रिक्सची परिषद महत्त्वाची चालू आहे. त्यात भारत पण पार्टिसिपेट होतो आहे. बरेचसे देश आहेत, आफ्रिकेतले आहेत, काही गल्फ कंट्रीज आहेत. तर या संदर्भात महत्त्वाचे अपडेट समोर येते आणि नक्की ब्रिक्समध्ये चाललं आहे काय हे आपल्या सर्वांना म्हणजे माहिती पाहिजे म्हणून हा व्हिडिओ आपण केलेला आहे. एक मोठं देशामध्ये एक इकॉनॉमिकल वॉर मोठ्या प्रमाणावरती चालू आहे आणि तेच कसं आहे ते मी इथे तुम्हाला समजून सांगणार आहे. काही पॉईंट्स ब्रिक्समध्ये पब्लिश केले गेले, काही निर्णय झाले, त्याच्यावरती साईन झाले, ॲग्रीमेंट झाले, त्याबद्दल आपण महत्त्वाचं आपण मित्रांनो इथं बोलणार आहोत. तर डिक्लेरेशन साईन झाले, त्यामध्ये काही सिग्नल्स मिळाले मित्रांनो, ते तुमच्याबरोबर इथं मला वाटलं की शेअर करावं. काही सिग्नल्स आहेत आणि ते सिग्नल्स असे आहेत की जी पाश्चिमात्य जे देश आहेत, जसे की USA असतील किंवा काही युरोपियन कंट्रीज असतील, त्यांचा जो दबदबा हा सर्व मार्केटवरती राहिला, इकॉनॉमीवरती राहिला. जे डॉलरायझेशन त्यांनी केलं गेलं आणि एक अशी चेन बनवली, अशी एक सायकल तयार केली गेली की डॉलरचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत जाईल आणि त्याचा फटका विकसनशील देश असतील, आपले आफ्रिकेतले देश असतील, आशिया खंड असतील, गल्फमध्ये काही कंट्रीज असतील, त्यांना बसावं आणि डॉलर सहसा कंटिन्युअसली हा मजबूत स्थितीमध्ये राहावा, अशी ही परिस्थिती, अशी ही सायकल यांनी करून ठेवली होती. आणि त्या डॉलरायझेशनला आता डॉलरायझेशन हे असं काम चालू आहे. डॉलरायझेशन करणं हे काम मोठ्या प्रमाणावरती चालू आहे आणि त्याचा फटका US आणि काही युरोपियन कंट्रींना हा 100% बसणार आहे. तर तो कसा, याबद्दल आपण या ठिकाणी आपण माहिती घेऊ. तर मित्रांनो, सुरुवातीला या ब्रिक्स परिषदेमध्ये नवीन मेंबर ॲड झाले आणि ते साधारण 1 जानेवारी 2024 पासून ते ॲक्टिव्ह होतील या परिषदेमध्ये. तर त्यामध्ये सौदी अरेबिया आहे, UAE आहे, साऊथ अमेरिकेमधली अर्जेंटिना आहे, इथोपिया हा एक देश आहे, इजिप्त आहे आणि इराण आहे. ज्या इराणवरती बरेचसे आता निर्बंध US कडून वगैरे निर्बंध लादले गेलेले आहेत. टोटल मित्रांनो 11 देश आहेत या ब्रिक्स परिषदेमध्ये. यातली गमतीची भाग अशी आहे, एक महत्त्वाची बाजू अशी आहे की ह्या 6 जे देश आहेत या ब्रिक्समधले, हे एनर्जी एक्सपोर्ट करणारे, म्हणजे फ्युअल, म्हणजे सौदी असेल किंवा UAE असेल, हे देश मोठ्या प्रमाणावरती तिथं इंधन आहे आणि ते इंधन एक्सपोर्ट करतात. आणि ह्याच ब्रिक्समध्ये जगातले टॉप असे 2 देश आहेत की जे इम्पोर्ट करतात फ्युअल, जसं की भारत आणि चीन, हे टॉप देश आहेत. आणि ह्याच ब्रिक्समध्ये टॉप 6 असे देश आहेत की जे जगातले टॉप 6 असे देश आहेत की जे फ्युअल एक्सपोर्ट करतात. म्हणजे महत्त्वाचे तर एनर्जीचे दोन्ही बाजूकडचे लोक, देश आपल्या ब्रिक्समध्ये आले, या ब्रिक्समध्ये आले. आता ह्याच्याबद्दल बोलायचं झालं तर महत्त्वाचं म्हणजे ह्याचा पॉईंट काय काय झालेले आहेत, म्हणजे त्या पॉईंटला आपण थोडक्यात समजेल असे या भाषेत मी थोडंसं एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतो. 5-10 मिनटाचाच मित्रांनो हा व्हिडिओ येईल, परंतु सबस्क्राईब नक्की करा. फायनान्स मिनिस्टर जे आहेत, त्या फायनान्स म्हणजे ह्या ब्रिक्समधील जेवढे देश आहेत त्या देशातील फायनान्स मिनिस्टर आहेत, यांना एक जबाबदारी देण्यात आली आहे की एक टास्क दिलेला आहे की तुमच्या देशामध्ये तुम्ही आता असं इश्युइंग करा की जे करन्सी आहे, म्हणजे लोकल करन्सीमध्ये तुम्ही आता तुमचं पेमेंट चालू करा. त्याचा एक इन्स्ट्रुमेंट तयार करा, ते डेव्हलप करा, एक प्लॅटफॉर्म तयार करा आणि त्या प्लॅटफॉर्ममध्येच तुमची जी लोकल करन्सी आहे ती इश्यू करा. म्हणजे आणि हे सर्व झाल्यानंतर हे पुढच्या ज्यावेळेस ब्रिक्सची परिषद पुढच्या वर्षी ज्यावेळेस भरेन, त्यावेळेस हे तुमचं तोपर्यंत पूर्ण झालं पाहिजे आणि तोपर्यंत तुमचं पूर्ण मेकॅनिझम जे आहे करन्सीचं, लोकल करन्सीचं, हे पूर्ण रेडी झालं पाहिजे. तर ह्या पद्धतीने हा एक पहिला पॉईंट होता. आणि जसं भारताने मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की रुपे आणि रुपेमध्ये जसं एक समांतर एक मेकॅनिझम तयार केलं रुपेचं, UPI पेमेंटचं जे केलं, अगदी त्या पद्धतीनेच ह्या ब्रिक्समधील सर्व देशांनी आपलं पेमेंटची सिस्टीम करायची, तसा प्लॅटफॉर्म तयार करायचा आहे. आणि जे आपले पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी यांनी त्या ब्रिक्स परिषदेमध्ये समिटमध्येच सांगितलं की ज्यांना ज्यांना रुपीचं UPIचं टेक्नॉलॉजी पाहिजे, इन्स्ट्रुमेंट पाहिजे, प्लॅटफॉर्म पाहिजे, त्यासाठी आम्ही भारत फ्रीमध्ये सर्व सार्क देशांना द्यायला आम्ही तयार आहे, असं PM मोदींनी तिथं ऑफरच केली. तर हे एक महत्त्वाचं आहे, कारण जर हे
लोकल करन्सीमध्ये जर व्यवहार व्हायला लागले, म्हणजे मी जर म्हणजे दोन देशांनी जर लोकल करन्सीमध्ये व्यवहार केला, पहिला डॉलरमध्ये होत होता, म्हणजे भारताने जर कडून किंवा सौदीकडून इंधन घेतलं तर त्याचा परतावा हा भारत डॉलरमध्ये देत होता. परंतु आता डॉलरमध्ये न देता हे आता लोकल करन्सीमध्ये आता हे सर्व होणार आहे. दुसरा असा पॉईंट होतो की की तुम्ही व्यापार करताय, म्हणजे जे सार्कमधले जे देश आहेत हे ज्यांच्याबरोबर व्यापार करताय, म्हणजे सार्कवाल्या देशांनी सुद्धा डॉलरचा वापर करायचा नाही. आणि तुम्ही समजा सार्कच्या बाहेरचे जे देश आहेत, एखादा देश असेल आणि पार्टनर असेल तुमचा, त्याच्याबरोबर जर तुम्ही व्यवहार करत असाल, व्यापार करत असाल, तर तो सुद्धा डॉलरने करू नका. ते तुमचे जे लोकल करन्सी आहेत त्या करन्सीवरच तुम्ही हा व्यवहार करताय. म्हणजे सार्कमधल्या तर संघटनातल्या देशांनी तर विदाऊट डॉलर हा व्यवहार करायचा आहे. परंतु जर सार्कमधील जर बाहेर कुठले मेंबर्स असतील, सार्कच्या बाहेरचे देश असतील, तर त्यांच्याबरोबर सुद्धा तुम्ही लोकल करन्सीने तुम्ही हा व्यवहार करायचा आहे, लेनदेन करायची आहे. आता तुम्हाला माहीत असेल, भारताने गहू असेल, तांदूळ असेल, त्यानंतर कांदा असेल, किंवा आता नवीनच साखरेवरती सुद्धा निर्बंध लादलेत, एक्सपोर्ट करायला बंदी घातलेली आहे, काहीशे निर्बंध घातलेत. रशियाने सुद्धा याच प्रकारे मित्रांनो केलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे ही सर्व कमोडिटी जी आहे त्या कमोडिटीचा वेपनायझेशन मित्रांनो झालेलं आहे, आणि हे डॉलरच्या वेपनायझेशनच्या समोर झालेलं आहे. म्हणजे वेस्टर्न कंट्रीज काय करत होती की डॉलर हे वेपन म्हणून वापरत होती, एखाद्या राष्ट्राला खिळखिळ करण्यासाठी किंवा एखाद्या राष्ट्रावरती वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी वेस्टर्न कंट्रीज डॉलरचा उपयोग करत होते आणि त्या डॉलरचा वेपन म्हणून उपयोग करत होते. आता सार्कमधील देश हे जे त्यांच्याकडे जी कमोडिटी आहे, म्हणजे जसं की गहू, राईस, कांदा असतील किंवा सोनं चांदी वगैरे असेल, ही जी कमोडिटी आहे, ह्या कमोडिटीचा वेपन म्हणून आता उपयोग करायला सुरुवात केलेली आहे. म्हणजे डॉलरचं जे वेपनायझेशन होतं त्याच्या समोर आता ही कमोडिटीचं वेपनायझेशन या सार्कच्या राष्ट्रांनी मित्रांनो तयार केलेलं आपल्याला दिसून येत आहे. म्हणजे काही महिन्यामध्ये असं समोर येईल, तुमच्या लक्षात येईल, दिसेल तुम्हाला काही महिन्यातच अगदी, की जे काही कमोडिटी आहे, अन्नधान्य वगैरे जे असतील, जे आपण त्याचा व्यापार करतो, ह्याचं एक पॅकेजिंग होईल, त्याचा रेट फिक्स होईल. जे सार्कचे देश आहेत त्या देशांमधून जे अन्नधान्य निर्माण होईल किंवा जे त्याच्यावर एक्सपोर्ट होईल, कोणी इम्पोर्ट करेल, तर त्याचं पॅकेजिंग केलं जाईल, त्याचं एक रेट फिक्स केला जाईल आणि तो एका फॉर्म्युल्याने केलं जाईल. म्हणजे सार्कचे जे देश आहेत या देशामध्ये एक फॉर्म्युला ठरवला जाईल. इथून मागं काय होत होतं की वेस्टर्न कंट्रीज तुमचा रेट ठरवत होते. म्हणजे तुम्ही एखादे प्रोडक्ट तिकडं वेस्टर्न कंट्रीजला तुम्ही एक्सपोर्ट केलं तर तिथले लोक वेस्टर्न लोक त्याचा रेट ठरवत होते, तुमचं कमी होईल जास्त होईल ते त्यांच्या हातात होतं. परंतु आता सार्कमध्ये तसं होणार नाही. आता एक फॉर्म्युला ठरवला जाईल आणि त्या फॉर्म्युलानुसारच त्याचं पॅकेजिंग होईल, त्याचा रेट्स वगैरे त्या फॉर्म्युल्यानुसारच ठरेल. म्हणजे इथं सुद्धा पाश्चिमात्य देशांना थोडंसं म्हणजे तिथं डिडॉलरायझेशन सुद्धा तुम्हाला दिसून येईल मित्रांनो. आणि सर्वात महत्त्वाचं पुढच्या पॉईंटमध्ये सर्व्हिस सेक्टर जे आहे, जागतिक लेवलचं जे सर्व्हिस सेक्टर आहे, त्या सर्व्हिस सेक्टरच्या अनुषंगाने हा एक निर्णय झालेला आहे की जे सर्व्हिस इंडस्ट्री आहे, जी USA असेल किंवा वेस्टमध्ये असेल, पाश्चिमात्य देशांमध्ये असेल, त्यांना मित्रांनो तिथून बाहेर पडावं लागेल सर्व्हिस इंडस्ट्रीला. या प्रकारे हा निर्णय इथं दिसून येतो. आता पुढचा जो विषय तो युनिव्हर्सिटी रँकिंग. म्हणजे आपण म्हणतो की आपल्या युनिव्हर्सिटीज ज्या आहेत, एवढ्या टॉप युनिव्हर्सिटीज आहेत, आपले एवढे तंत्रज्ञ वेगवेगळ्या जागतिक कंपन्यांमध्ये CEO, म्हणजे अनेक कंपन्यांचे मालक जातात, CEO पर्यंत जातात. अगदी गुगल, मायक्रोसॉफ्ट, ट्विटर कुठंही जरी घेतले तरी आपली लोक तुम्हाला नासामध्ये सुद्धा दिसतील. जर आपल्या युनिव्हर्सिटी एवढे मोठे तंत्रज्ञ जर तयार करत असतील, पण आपली युनिव्हर्सिटी मग ह्या रँकमध्ये जागतिक रँकला का जात नाही? कारण त्यांनी एक मित्रांनो त्यांचा एक फॉर्म्युला केलेला आहे आणि त्या फॉर्म्युल्यानुसारच ते त्यांच्या युनिव्हर्सिटी टॉपला जातात. आणि आपल्या युनिव्हर्सिटी टॉप असूनही लिस्टमध्ये दिसू शकत नाहीत. तर ब्रिक्सने या पद्धतीने आता निर्णय घेतला आहे की आपली जी युनिव्हर्सिटीची रँकिंग आहे ती आता स्वतःची असणार आहे. आपण आपल्या पद्धतीने रँकिंग करायची. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आता पुढचा मुद्दा असा आहे की मित्रांनो, एवढं सुद्धा होऊनही
ब्रिक्सने आपली करन्सी डिक्लेअर केली नाही. म्हणजे स्वतःची एक करन्सी असावी असं बऱ्याचशा ठिकाणी चाललं होतं की ब्रिक्स एक स्वतःची करन्सी निर्माण करणार, परंतु अजूनही ब्रिक्सने आपली करन्सी डिक्लेअर केली नाही. मला वाटतंय की जे डॉलरच्या बाबतीत केलं गेलं किंवा डॉलर ही एक करन्सी झाली आणि डॉलरचा सगळीकडं बोलबाला झाला किंवा त्याचा एक वेपन म्हणून वापर केला गेला, म्हणून मला असं वाटतंय की कोणतीही एक करन्सी वापरणं हे धोक्याचं होईल. म्हणून मला वाटतंय की ब्रिक्स ही एक कोणती तरी रुपीज, इंडियन रुपीज असेल किंवा रशियाची करन्सी असेल, ही एक करन्सी राहणार नाही. वेगवेगळ्या लोकल करन्सी असतील, ज्या दोन देशांना एकमेकांशी व्यवहार करायचा आहे ते त्यांच्या अंडरस्टँडिंगने कोणत्या करन्सीमध्ये करायचं हे ठरवतील. तर आणि अगदी महत्त्वाची बाजू मित्रांनो की पुढच्या वर्षी ही ब्रिक्सची परिषद रशियामध्ये होणार आहे, त्याचे पुतीन अध्यक्ष असणार आहेत. हा एक महत्त्वाचा मित्रांनो तिथं पॉईंट आहे. आता पुढं असं आहे की फॉरेन मिनिस्टरला, जे फॉरेन मिनिस्टर असतात त्या प्रत्येक देशाच्या फॉरेन मिनिस्टरला एक महत्त्वाची जबाबदारी दिलेली आहे की जसं की आता एक्झाम्पल आपण भारताचं घेऊ की भारताच्या फॉरेन मिनिस्टरला मिनिस्ट्रीला एक महत्त्वाची जबाबदारी दिली की त्यांनी त्यांच्या परिसरातील, मग त्यांच्या भौगोलिक क्षेत्रातील, त्यांच्या क्षेत्रातील आजूबाजूचे जे देश आहेत, जसं की आता भारताला बांगलादेश आहे, श्रीलंका आहे, भूतान आहे, मालदीव आहे, पाकिस्तान आहे, यांना पुढच्या समिटला म्हणजे पुढच्या सार्कची जी परिषद होणार आहे त्या सार्कच्या परिषदेत यांना घेऊन यायचं आणि यांना सार्कचं मेंबरशिप द्यायचं, यांना सार्कचं मेंबर करायचं. ह्या टास्क आता पुढचा या आपल्या फॉरेन मिनिस्टरला दिलेला आहे. म्हणजे प्रत्येक देशाने आपल्या आजूबाजूचे देश आहेत त्या देशांना घेऊन त्यांना मेंबर करून घ्यायचं आहे. तर हा एक टास्क महत्त्वाचा आहे. पण याच्यावरून असं दिसतं की पाश्चिमात्य जे देश आहेत यांना कंप्लीट ह्या सार्कमधून बाहेर ठेवायचं आहे. म्हणजे फ्रान्सने सुद्धा मेंबरशिप मागितली होती मित्रांनो, पण फ्रान्सला सार्कने मेंबरशिप दिली नाही. म्हणून ब्रिक्सच्या पुढच्या परिषदेपूर्वी हा रिपोर्ट सबमिट करायची जबाबदारी किंवा टास्क ह्या सर्व देशाच्या प्रतिनिधींना दिलेला आहे. आतापर्यंत पुढचा जो पॉईंट असा आहे की कमोडिटी जी असायची ते कमोडिटी कोण लुटून जायचं. जसं तुम्हाला आठवतं की भारताची कमोडिटी बऱ्यापैकी इंग्रजांनी लुटून नेली. असं म्हणत होतं की भारतात सोन्याचा धूर निघत होता. मग हे सोनं गेलं कुठं? मग इंग्लंड असेल, इंग्रजांनी आपली कमोडिटी सोनं चांदी वगैरे लुटून नेलं. त्या पद्धतीनेच जी आता आपली कमोडिटी आहे ती कमोडिटी बाहेर पाश्चिमात्य देशांना द्यायची नाही. आपलं स्वतःच त्याच्यावरती निर्णय घ्यायचा, स्वतःच त्याच्यावरती ट्रेडिंग करायचं. पाश्चिमात्य देशांच्या कंपन्या जर तुमच्या देशामध्ये असतील, मला वाटतं म्यानमार किंवा साऊथ आफ्रिकेमध्ये सुद्धा सोन्याच्या ह्याच्या खाणी सापडायच्या, तर ते बाहेरचे देशातले, पाश्चिमात्य देशातले लोक ते घेऊन जात होते, कंपन्या घेऊन जात होते. तर त्याच्यावरती आता पूर्णपणे बंदी घालायचा निर्णय हा केलेला आहे आणि त्यांना बॅन केलेलं आहे थोडक्यात. म्हणजे जेवढी कमोडिटी पाश्चिमात्य लुटून घेऊन जात होते त्याच्यावरती आता बॅन करायचा निर्णय घेतलेला आहे. आता ह्या सर्वांचा परिणाम असा होणार आहे की इराणवरती मित्रांनो आता सँक्शन लावलेलं आहे, युएसने वगैरे सँक्शन लावलेलं आहे. तर त्याचा काही परिणाम त्या सँक्शनचा होणार नाही. जे निर्बंध लावले आहेत इराणवरती त्या निर्बंधाचा काही परिणाम होणार नाही. कारण सार्कमध्ये असे निर्णय झालेले आहेत की त्यामध्ये इराण सहजगत्या आपलं जीवन पूर्वपदावर इराणचं येईल आणि त्यांना आपलं ट्रेडिंग जे आहे ते इम्पोर्ट एक्सपोर्ट आता करता येईल. कारण त्या निर्बंधाचा आता या सार्कच्या परिषदेमुळं काही फरक नाही पडणार. कारण ही जी दादागिरी चालत होती पाश्चिमात्य देशांची, ही दादागिरी इथून पुढे आपल्याला दिसणार नाही मित्रांनो. पुढचा महत्त्वाचा असा आहे की आपला इंडियन रुपीजचा जो बॉन्ड आहे तो साधारण ऑक्टोबरमध्ये रिलीज होईल, इश्यू होईल. आणि साऊथ आफ्रिकेचा 15 ऑगस्टलाच तो इश्यू झाला होता. सर्व राष्ट्रे आता इथून माग काय होतं की सर्व जे राष्ट्र होते ते US जो सिक्युरिटी बॉन्ड म्हणजे ट्रेजडीला जे सिक्युरिटी बॉन्ड होते त्यात सर्व इन्व्हेस्टमेंट आपली चालत होती, तिथं ते बॉन्ड घेत होते. पण आता त्याला अल्टरनेटिव्ह पर्याय दिलेला आहे. साऊथ आफ्रिकेचा पण बॉन्ड आहे, भारताचा पण आता बॉन्ड येतोय, रशियाचा येईल, सर्व सार्कच्या देशांचा प्रत्येकाचा सिक्युरिटी बॉन्ड येतील. त्यामुळं जी US ची जी दादागिरी चालत होती सिक्युरिटी बॉन्डची तर ती नामशेष होईल. त्यामुळे त्याला काही किंमत राहणार नाही मित्रांनो. त्यामुळे US ट्रेजरीचे बॉन्ड कोणीही घेणार नाही आणि त्यांचं महत्त्व आता काही दिवसातच, काही आठवड्यातच तुम्हाला मित्रांनो दिसेल की जी चायना आहे किंवा जपान आहे ह्या दोन्हींपैकी एक जण
की कोणीतरी दोघांपैकी एक जण ह्या कोणीतरी US चे जे बॉन्ड आहेत ते मॅसिव्ह क्वांटिटीमध्ये डंप करून टाकेल. या काही आठवड्यातच हे होईल. त्याचा एक फटका USच्या इकॉनॉमीला मोठ्या प्रमाणावरती आपल्याला दिसून येईल. आणि ही सगळी त्याचीच तयारी आहे मित्रांनो. हे बॉन्डचा जो विषय आहे तो त्याचीच तयारी, की हे बॉन्डच्या जीवावरच बरंचसं ह्यांचं इकॉनॉमी स्ट्रेंथ वाढत होती, तर ते आता डंप करायला सुरुवात झालेली आहे. की ही नक्की US जी ट्रेजरी आहे, तर त्याची रिप्लेसमेंट आपल्याला इथं दिसते की रिप्लेसमेंट चालू आहे. आणि हे जेव्हा संपेल तेव्हा डॉलर मित्रांनो पूर्णपणे समाप्त होऊन जाईल, पूर्ण डाऊन होऊन जाईल. आणि हे खूप मोठे म्हणजे त्याला बिग चेंज असं आपण म्हणू शकतो. ह्या तुम्हाला येणाऱ्या काही दिवसांमध्ये दिसेलच. आता अगदी काल परवा आजची न्यूज आहे, मला वाटतं की सौदी अरेबियाने राफेलमध्ये इंटरेस्ट दाखवला आहे, त्याची ऑर्डर पण दिली आहे. 100 राफेल मला वाटते, काहीतरी एक अंदाज आहे 100च्या आसपास. म्हणजे आणि ते फ्रान्समधून आहे, की फ्रान्स तर डिफेन्स डील करतं, डिफेन्सच्या सर्व. आणि मित्रांनो सर्वात महत्त्वाचं की सौदी आणि UAE ह्या दोघांना राफेल पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचं मी इथं सांगतो की ते जे राफेल आता जे जाणार आहे, म्हणजे जे सौदीने जे ऑर्डर दिले ते राफेल भारतात एका शहरामध्ये तयार होणार आहे. म्हणजे भारतच त्याचा एक्सपोर्ट असेल, सर्व वस्तू त्याच्या म्हणजे सर्व त्याचे इक्विपमेंट हे भारतात तयार होणार आहेत राफेलच्या. आणि भारतात थ्रूच ते सौदीला किंवा UAEला ते पुरवले जाणार आहे. म्हणजे एक मोठी इकॉनॉमी भारत ह्या काही काळानंतर दिसेल. एक महत्त्वाचं यामध्ये सांगतो तुम्हाला की वेस्टची जी इकॉनॉमी होती, वेस्टमध्ये जी इकॉनॉमी आहे आता, ती पूर्णपणे शिफ्ट होते भारतामध्ये. म्हणजे हे इकॉनॉमीचं पूर्ण शिफ्टिंग चालू आहे. काही दिवसांमध्ये तुम्हाला दिसेल की मोठमोठ्या कंपन्या, मोठमोठे जे IT च्या कंपन्या असतील किंवा ॲटोमोबाईल सेक्टर असतील किंवा चिपच्या काही कंपन्या असतील, ह्यासुद्धा कंपन्या तुम्हाला भारतामध्ये शिफ्ट होताना दिसतील. त्यामुळं जी पाश्चिमात्य देशांमधील जी इकॉनॉमी होती ती आपल्या भारताकडे शिफ्ट होताना दिसेल. त्याचा मोठा फायदा भारताला येणाऱ्या काळात होईल. डॉलरायझेशनचं पूर्ण डॉलरायझेशन होईल, डॉलरची किंमत पूर्णपणे ढासळेल. तुम्ही USA मध्ये जर पाहत असाल तर तिथंसुद्धा काही कंपन्यांना आता टाळं लागत आहे. तिथल्या बँकासुद्धा दर 2-3 एक क्वार्टरला 2-3 बँका मर्ज होत आहेत, बंद पडत आहेत. ह्यासुद्धा तुम्हाला गोष्टी दिसून येतील. USA मधील जे जागेंचे व्यवहार किंवा ते सुद्धा पूर्ण डाऊन होत आहे. जे रिअल इस्टेटचे जे उद्योग आहे तो सुद्धा आता डंप व्हायला लागला आहे, तो डाऊन होत चालला आहे. तर यावरून सुद्धा तुम्हाला दिसेल की भारताची घोडदौड एक मोठ्या प्रमाणावरती चांगल्या स्थितीत आता चाललेला आहे. आपला GDP सुद्धा वाढत आहे, सर्व देशांचा GDP डाऊन होत आहे आणि आपला वाढत आहे, हे सुद्धा तुम्हाला दिसेल. तर हा होता. येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अजून डीपमध्ये जाऊ, अजून काही गोष्टींचे गंभीर परिणाम हे होणार आहेत. चांगले परिणाम आपल्यावर होतील, पाश्चिमात्य देशांवरती गंभीर परिणाम होतील. तर हे आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये नक्की चर्चा करू. तर त्या अगोदर मित्रांनो मला तुम्हाला सांगायचं की ह्या आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.